नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. मालेगाव शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने संपूर्ण मालेगाव शहरात कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून बंदोबस्त ASP 1, DYSP 5, PI 16, API PSI 46, पोलीस 450, WPC 70, SRPF 2 कंपनी, RCB 4 प्लॅटून लावण्यात आलेले आहे. तरी मालेगाव शहरातील नागरिकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे कोणतेही व्हिडिओ, फोटो, संदेश प्रसारित करू नये. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कोणी अफवा पसरविण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा अफवावर विश्वास ठेवू नये. बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारांविरोधात आज मालेगाव बंदची हाक. मालेगावातील सकल हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून बांगलादेशातील घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आज मालेगाव बंदची हाक दिली होती. त्यामुळे मालेगाव शहरातील प्रमुख बाजारपेठसह शाळा, महाविद्यालयही ओस पडलेले आहेत. बाजारपेठेत सर्वच दुकान बंद असून संगमेश्वरमधील श्रीराम मंदिर येथून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन निवेदनही देण्यात आले. त्यांच्यावर होणारे बलात्कार यांच्या विरोधाचा हक्क आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. आणि हीच मागणी आम्ही आज निवेदन देऊन शासनाकडे करणार आहोत की केंद्र शासनाने, बहुसंख्याक हिंदू असलेल्या या देशाच्या केंद्र शासनाने याच्यात पुढाकार घ्यावा आणि हा प्रयत्न जागतिक पातळीवर करावा की जगात कुठे कुठे हिंदू असतील त्यांचं रक्षण हे झालंच पाहिजे. आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवलं जाईल. सर्वात आधी या ठिकाणी सर्व भारत माता की जय. आज आपण कमी वेळात आणि पाऊस असताना सुद्धा बांगलादेशात हिंदू समाजातील माता भगिनींवर झालेला अन्याय, अमानुषपणे झालेला बलात्कार, त्या विरोधात आज निषेध आंदोलन म्हटलं तरी चालेल. मालेगाव शहर, मालेगाव तालुका हा कडकडीत बंदची हाक
मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना, सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि सर्व राजकीय पक्षांनी आज दिली होती. त्या बंद पुकारलेला आहे, हा मालेगावकरांनी उत्स्फूर्तपणे पुकारलेला आहे. त्याला 100% प्रतिसाद मालेगावकरांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही रामसेतू इथे एकत्र जमून तहसील कार्यालयाला याबद्दलचं निवेदन, निषेधाचं निवेदन देण्यासाठी सगळे इथे एकत्र जमलेले आहेत आणि 1:30 वाजता आपण तहसील कार्यालयाला आपण जाऊन निवेदन सादर करणार आहोत. याच्यावरनं दिसतंय की हे आंतरराष्ट्रीय पाकिस्तान, चायना, अमेरिकेचं जरी षडयंत्र असेल, पण जिहाद्यांचं हे षडयंत्र आहे आणि पाकिस्तान आणि अफगाणिस्तान जसा बर्बाद झालेला आहे तसा एक दिवस पाकिस्तान बर्बाद होईल, परंतु बांगलादेश हा बर्बाद होईल. परंतु आमची आज कळकळीची भारत सरकारला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तिथं जो नरसंहार होतोय, जो अमानवी आहे, त्याच्यावर भारत सरकारने लक्ष देऊन पुऱ्या बांगलादेशाचं 1971ला जसं पूर्व पाकिस्तानातनं फाळणी केली आहे तसेच तिथे एक फाळणी केली पाहिजे आणि दुर्ग राष्ट्राची तिथे निर्मिती झाली पाहिजे. सकल हिंदू समाजाने जो भारत बंद, मालेगाव बंद पुकारलेला आहे, त्या मालेगाव बंदमध्ये सकल हिंदू समाजाने सहभागी व्हावं. कारण बांगलादेशामध्ये हिंदूंना जो अमानुष हल्ला झाला त्यानंतर आपल्या हिंदू देवतांच्या मूर्त्या सुद्धा फोडण्यात आल्या आणि त्याच्या निषेधार्थ आज आपण मालेगाव बंद पुकारलेला आहे. माझी तमाम हिंदू बांधवांना विनंती की आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं. भारत माता की जय. वंदे मातरम.